Good afternoon, friends. This is Jitu, Jitendra Shenkar, and he is my patient since 5 to 6 years. आपण तू येतोय ना माझ्याकडे, and his family is taking medicines. मला वाटतं 15-20 वर्ष झाले आपली फॅमिली ओळखते आपल्याला, बरोबर आहे. Since so many years his family is my patient, and Jitu had come for piles problem. He was already operated for piles. आणि जितू काय त्रास होत होता जरा सांगा, तुम्हाला मूळ व्याधीचं काय होतं ऑपरेशन? ॲक्च्युली मला पाईल्सचा प्रॉब्लेम झाला होता एक 3 वर्षापूर्वी. मी पाईल्ससाठी डॉक्टरांकडे गेलो होतो. तिकडे ऑपरेशन वगैरे केलं, मायनर सर्जरी केली, तरी मग माझा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झाला नाही. बरोबर. त्यानंतर मग मी तुमचं मला मम्मीने सांगितलं की तुमच्याकडे एकदा जाऊन या, पाईल्सचं तुमच्याकडे ट्रीटमेंट करा. बरोबर आहे. मला खूप त्रास होत होता, पण तुमच्याकडे आल्यानंतर मग मला पाईल्सचा प्रॉब्लेम माझा क्लिअर झाला. म्हणजे इमिडिएटली किती दिवसात? इन्स्टंट मला एका महिन्यात रिझल्ट भेटला. एका महिन्यात पूर्ण रिझल्ट भेटला. मला अजूनही काही प्रॉब्लेम नाही. ब्लिडिंग वगैरे होत होतं पाईल्स मध्ये, मूळ व्याधीमध्ये? हो, मला असे हे आले होम पण लागायचे, पण ते सगळे आता क्लिअर झाले. आता मला पूर्ण प्रॉब्लेम क्लिअर झालेले आहे. त्याबरोबर मला व्हेरिकोसिल्सचा पण प्रॉब्लेम होता. व्हेरिकोसिल इज अ प्रॉब्लेम विच ही वॉज हॅव्हिंग बिकॉज ऑफ ओव्हर लिफ्टिंग अँड ऑल, वजन उचलणं आणि सिव्हिअर कॉन्स्टिपेशन मुळे. पण व्हेरिकोसिल त्याला सुद्धा मला सर्जरी सजेस्ट केली होती. डॉक्टर्स हॅड सजेस्टेड सर्जरी फॉर इट, अँड नाव इट इज टोटली ओके. आता मला पूर्ण व्हेरिकोसिलचा पेन पण एकदम सिव्हिअर असतो ना, म्हणजे राहतच नाही, असं सेन्सिटिव्हिटी वाढते. पण तेही तुला औषधाने फरक पडला. मला दोन्ही गोष्टी माझ्या तुमच्या होमिओपॅथीमध्ये क्लिअर झालेल्या आहेत. थँक्यू जितू औषध घेतल्याबद्दल. आणि आता मी पुन्हा एक औषध घ्यायला आलोय, स्पॉन्डिलायटिस, आणि तेही तुला आता बरं वाटलेल. हो, मला इनिशियली आधी पण घेतलं, आधीच मला बरं वाटलेलं आहे. पण आता थोडासा मायनर प्रॉब्लेम आल्यामुळे मी पण पुन्हा आलेले. येस ते पण क्लिअर होऊन जाईल. थँक्यू जितू सो मच.